जय श्रीराम मित्रांनो, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपले सर्वांचे स्वागत करतो। आज मित्रांनो आपण दयानंद गुरुनानक या भावाच्या कमेंटनुसार व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे। कारण या भावाने आपल्याला एक कमेंट केली होती की निक सिंधूचा एक नवीन सॉन्ग आलेला आहे 4x4 त्या सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग कर। त्यामुळे मित्रांनो आपण आजची व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे आणि मित्रांनो आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो बीट सिन्सवर तयार केलेला आहे आणि त्यामध्ये आपण जे काही इफेक्ट वापरले आहे ते आपण एकदम वेगळ्या पद्धतीने वापरले आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम खतरनाक एडिट झालेला आहे। त्यासाठी मित्रांनो आपण पहिला आपल्या व्हिडिओचा इथे डेमो पाहून घेऊया। यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा है। बघा मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओचा डेमो किती भारी झालेला आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते, तसेच नवीन बॅनर एडिटिंग सुद्धा शिकवलं जाते। त्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चॅनलला सबस्क्राइब करणं एकदम फ्री आहे आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक केला असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि आपण मित्रांनो व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलवर देत असतो। तर आपल्या टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठेक AW। तुम्हाला स्क्रीनवर पाहायला असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तिथून जाऊन तुम्ही आपले सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता। जर तुमच्याकडे विदाउट वॉटरमार्कच्या अलर्ट मशीन ॲप्लिकेशन नसेल तर मी टेलिग्राम चॅनल पिन करून ठेवलेलं आहे, आपण तिथून जाऊन ती इन्स्टॉल करून घेऊ शकता। आता मित्रांनो हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, पण काही मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे ते पूर्णपणे पाहत नाही, अर्धवट पाहते आणि मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारत असता की आपले मटेरियल कुठे आहे, लिंक कुठे दिलेली आहे। तर लिंक तुम्हाला मिळणार नाही, टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सर्व मटेरियल फ्रीमध्ये मिळून जाईल। तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। जर मित्रांनो लिंक काम करत नसेल, वर्क करत नसेल तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठेक AW। तुम्हाला पाहायचं असेल ते टेलिग्राम चॅनलवर सर्च करायचे आणि आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ डेमो कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि आजच्या व्हिडिओचा डेमो तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा। इंस्टाग्रामवर सर्व डेमो व्हिडिओ मी अपलोड करत असतो। इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। चला तर मित्रांनो आपण जास्त वेळ नाही घेता आपल्या आजची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची आपण पाहायला लगेच सुरुवात करूया। पण त्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आपण एक नवीन चॅनल क्रिएट केलेले आहे ब्लॉगचे। तुम्ही त्या आतापर्यंत चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून जाऊन आपले चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून घेऊ शकता। चला तर मित्रांनो आपण जास्त वेळ नाही घेता आपल्या आजची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला सुरुवात करून घेऊया। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। मित्रांनो मी जे तुम्हाला टेलिग्राम चॅनल बिटमॅप पोर्ट लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या। ती इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो बघा की अशा प्रकारे मी तुम्हाला काही शेप दिलेले आहेत। मित्रांनो या शेपमध्ये सुद्धा आपले ते फोटो ॲड करायचे आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला काही शेप दिलेले आहेत। मित्रांनो शेपमध्ये फोटो ॲड कसे करायचे मी तुम्हाला ते सांगून देतो। त्यासाठी मित्रांनो ते शेपवर आपल्याला ते क्लिक करायचे आहे आणि त्यामध्ये कलर फिल ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो ही ती तुम्हाला हे ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली हे ऑप्शन पाहायला त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे आणि तुम्ही डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये याल आणि गॅलरीमध्ये तुम्हाला ते फोटो पाहायला मिळेल। तर मित्रांनो तुमची ज्या फोल्डरमध्ये ठेवले असेल ते फोल्डर ओपन करून घ्यायचे। तर बघा की मित्रांनो मी ही फोल्डर ते ओपन केलेले। त्यानंतर अशा प्रकारे मी हा फोटो घेतलेला आहे, तिथे प्लसवर क्लिक करून आपल्याला ते ॲड करून घ्यायचे। ॲड केल्यानंतर बघा अशा प्रकारे हा फोटो ॲड झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो आपलं परत दुसऱ्या शेपवर आपल्याला ते क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो कलर फिलवर क्लिक करायचे आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे, त्याच्या खालच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो आपला दुसरा फोटो इथे घेऊन घ्यायचा। बघा मी हा एक फोटो घेतो तर प्लसवर क्लिक करून ते ॲड करून घ्यायचे। बघा अशा प्रकारे फोटो ॲड झालेला आहे। अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक स्टेपमध्ये अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते स्टार्टला येऊन जायचे आहे। तर मित्रांनो जिथे मी शेप दिलेला आहे तिथे आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे व्यवस्थित। त्यानंतर स्टार्टला यायचे आहे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला फोटो इथे ॲड करायचा आहे। त्यासाठी मित्रांनो फोटो क्लिक करायचा आहे, या ऑप्शनवर क्लिक करून समोरचा भाग आपला कट करून टाकायचा आहे। फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, फिल कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करून फोटो सेट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो बघा की आपण तिथे शेप इथे ॲड केलेला आहे। तर मित्रांनो या शेपच्या खाली म्हणजे शेप जवळ सुद्धा आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो ते ॲड कसे करायचे ते प्लसवर क्लिक करायचे आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे, दुसरा फोटो घेऊन घ्यायचा आहे, या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो आपल्याला समोरचा भाग इथे कट करून टाकायचा। बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण हा जो फोटो इथे घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो शेप इथे आहे। तर मित्रांनो आपल्याला सिम्पल काय ते थोडे समोर यायचे आहे आणि मित्रांनो हा जे शेप आहे ते आपल्या ते वरती इथे घेऊन घ्यायचे, म्हणजे फोटोच्या वरती आपल्या इथे घेऊन घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित इथे पाया मिळत आहे। तर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे पाया मिळून जाईल। बघा अशा प्रकारे आपल्याला वरती इथे घेऊन घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला समोर यायचे आहे, परत प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचं आणि दुसरा फोटो इथे घेऊन घ्यायचा आहे। त्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करून समोरचा भाग कट करून टाकायचा। अशा प्रकारे मित्रांनो सर्व फोटो आपले इथे ॲड करून घ्यायचे आहे आणि जिथे आपण ते शेप ॲड केलेले आहे तिथे सुद्धा आपला फोटो ॲड करायचा आहे। मित्रांनो मी एकदा लगेच सर्व फोटो ॲड करून घेतो।
बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो बघा की ते अशा प्रकारे तुम्हाला शेप इथे ॲड झालेले ते पाहायला मिळत असेल. तर मित्रांनो तुम्हाला मी ते समजण्यासाठी परत एकदा शेपमध्ये फोटो ॲड कसे करायचे तुम्हाला ते सांगून देतो. शेपवरती कसं घ्यायचं ते सांगून देतो. तर बघा की ते आपल्या समोर यायचे. समोर आल्यानंतर बघा की तुम्हाला निळ्या कलरमध्ये जे शेप नाव इथे पाहायला मिळत आहे. तर बघा अशा प्रकारे शेप आल्यानंतर मित्रांनो आपल्याला ते समोर घ्यायचे आणि या साईडला तुम्हाला इथे बघा 3 रेषा इथे पाहायला मिळतात. तर मित्रांनो या 3 रेषेजवळच आपल्याला अशा प्रकारे घ्यायचे आहे आणि सिंपल त्यावर आपल्याला ते लॉंग प्रेस करायचे आणि अशा प्रकारे आपल्याला वरती घेऊन घ्यायचे आहे. तर बघा मित्रांनो पूर्ण फोटोच्या वरती आपल्याला इथे घेऊन घ्यायचं बघा की ते पूर्ण वरती इथे घेऊन घेतलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो थोडं आपल्याला या साईडला इथे इथे येऊन जायचे आहे. आल्यानंतर मित्रांनो परत त्यावर क्लिक करायचं आहे. ते कलर फिलवर क्लिक करायचे, या ऑप्शनवर क्लिक करायचे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर गॅलरीमध्ये जायचं आहे आणि आपल्याला एक फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. मित्रांनो मी ते फोटो ॲड करून घेतो. तर बघा एक मित्रांनो आपण हा एक फोटो घेऊया. प्लसवर आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. ते ॲड केल्यानंतर बघा अशा प्रकारे आपला हा जो फोटो आहे ते इथे ॲड झालेला आहे. तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला इथे मी तुम्हाला काही सेक इफेक्ट दिलेले आहे. तर मित्रांनो ते सेक इफेक्टची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तिथून जाऊन मित्रांनो ते आपल्याला म्हणजे इन्स्टॉल करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. ते इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला या फोटोला आपल्याला सर्व फोटोला इथे इफेक्ट इथे ॲड करायचे. त्यासाठी मित्रांनो आपण बॅग घेऊया आणि ते सेक इफेक्ट प्रोजेक्ट लिंक तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. ते इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ते इंटरफेस पाहायला मिळेल आणि 4 फोटोला मी तुम्हाला इफेक्ट दिलेले आहे. तर मित्रांनो पहिला फोटोचा इफेक्ट आपला कॉपी करायचा. त्यासाठी फोटोवर क्लिक करायचा आहे, इफेक्टवर क्लिक करायचे आणि 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट आपल्याला क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग घेऊन जायचं आहे आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. मित्रांनो मी जशा प्रकारे तुम्हाला इथे इफेक्ट ॲड करायला सांगतो तसे व्यवस्थित ॲड करा. जर आपण व्यवस्थित ॲड केलं नाही तर मित्रांनो आपला व्हिडिओ व्यवस्थित एडिट होणार नाही. त्यासाठी मित्रांनो आपण हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. आणि मित्रांनो पहिला आपण आता हा जो इफेक्ट कॉपी केलेला आहे तर मित्रांनो सिंपल जो पहिला फोटो आहे ते पहिल्या फोटोला क्लिक करायचे आहे, इफेक्टवर क्लिक करायचे आणि 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचे. म्हणजे पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला समोर यायचे आहे. समोर आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला एक मोठा फोटो पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो ते मोठ्या फोटोला आपला हा इफेक्ट ते पेस्ट करून टाकायचा. बघा हा जो पहिला मोठा फोटो आहे त्या पहिल्या मोठ्या फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा. बघा या फोटोवर क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्या समोरचा सुद्धा तुम्हाला मोठा फोटो पाहायला मिळेल. तर मित्रांनो या फोटोला आपला हा इफेक्ट ते पेस्ट करून टाकायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो या 2 फोटोला म्हणजे 3 फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग घ्यायची आहे, सेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये जायचे आहे आणि 2 नंबरच्या फोटोचा इफेक्ट आहे ते मित्रांनो आपल्याला कॉपी करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे आपण कॉपी करून घेऊया. ते कॉपी केल्यानंतर आपल्याला ते बॅग घेऊन जायचे आहे. तर मित्रांनो आता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनल अशाच प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते. त्यानंतर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ लाईक केला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो बघा की हा इफेक्ट आपण कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला हा जो 2 नंबरचा जो फोटो पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ते फोटो आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा. फक्त मित्रांनो हा इफेक्ट आपल्याला जे शेप आपण इथे घेतलेले होता तर मित्रांनो ते मित्रांनो शेपला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे. त्याच्या खाली जो फोटो आपण ॲड केलेला आहे त्याला आपल्याला कोणताही इफेक्ट ॲड करायचा नाही. तर मित्रांनो मग आपल्या शेपवर क्लिक करायचे आहे, खाली इफेक्टवर क्लिक करायचे आहे, 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट आपल्याला ते क्लिक करून द्या. अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो जिथे आपण इथे शेप इथे घेतलेले आहे मित्रांनो त्या शेपला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे जिथे तुम्हाला ते पाहायला मिळत आहे मित्रांनो त्या शेपला आपण हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकूया. अशा प्रकारे 3 डॉटवर क्लिक करून इफेक्टवर क्लिक करून आपल्याला ते पेस्ट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट इथे आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे बॅग घेऊन जायचे आहे. बॅग आल्यानंतर मित्रांनो आपलं परत सेक इफेक्टमध्ये जायचं आहे आणि 3 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथे कॉपी करून घ्यायचा. तर बघा मी तो कॉपी करून घेतो. तो कॉपी केल्यानंतर आपल्याला इथे बॅग घेऊन जायचे आहे. बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला परत आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला जायचे आहे आणि हा जी इफेक्ट मी तुम्हाला जिथे कॉपी म्हणजे सॉरी मित्रांनो जिथे ॲड करायला सांगतो तिथे व्यवस्थित ॲड करून घ्यायचं. बघा की मित्रांनो आपण आता जे शेपला आपण इथे इफेक्ट ॲड केलेला आहे त्याच्यासमोरचे जे 2 फोटो तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे तर या 2 फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा. बघा अशा प्रकारे हा पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या परत 2 फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. म्हणजे मित्रांनो जिथे तुम्हाला शेप इथे पाहायला मिळत आहे त्या शेपच्या समोरचे जे 2 फोटो आहेत ते 2 फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते समोर यायचे आहे. तर बघा आपण अशा प्रकारे समोर यायचे आहे आणि जिथे तुम्हाला जे 2 मोठाले फोटो पाहायला मिळत आहेत त्याच्यासमोर आपल्याला ते येऊन जायचे आहे. त्याच्यासमोर आल्यानंतर मित्रांनो बघा की इथे तुम्हाला मोठ्या फोटोच्या समोर एक लहान फोटो इथे पाहायला मिळत आहे. तो लहान फोटो सोडायचा आहे आणि त्याच्यासमोरच्या फोटो आपला हा इफेक्ट ते पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो परत त्याच्यासमोरचा एक फोटो आपल्याला ते सोडून द्यायचा आहे आणि परत मित्रांनो त्याच्या समोरच्या फोटो आपला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा अशा प्रकारे. तर मित्रांनो या आपल्याला 2 फोटोला आपला हा इफेक्ट ते पेस्ट करून टाकायचा. बघा मित्रांनो आपण जो मोठा फोटो आहे त्याच्यासमोरचा फोटो सोडायचा आहे आणि त्याच्यासमोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत एक फोटो सोडायचा आहे आणि दुसऱ्या फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा. अशा प्रकारे मित्रांनो या 2 फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपलं शेवट यायचे आहे. शेवट आल्यानंतर मित्रांनो बघा की तुम्हाला हे शेवटून जे 4 फोटो पाहायला मिळत आहे ते 4 फोटोला आपला हा इफेक्ट ते पेस्ट करून टाकायचा अशा प्रकारे. ते मित्रांनो 4 फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपल्याला इथे बॅग घेऊन जायचे आहे. बॅग आल्यानंतर मित्रांनो सेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये आपल्याला ते जायचे आहे आणि मित्रांनो आपला जो 4 नंबरचा जो
इफेक्ट आहे ते मित्रांनो बघा अशा प्रकारे तुम्हाला हा इफेक्ट पाहायला मिळेल. तर हा इफेक्ट आपल्याला ते कॉपी करून घ्यायचा आहे. तर हा कॉपी केल्यानंतर आपल्याला ते बॅग घेऊन जायचे आहे आणि आपल्या प्रोडक्टमध्ये आपल्याला जायचं आहे. प्रोडक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो सिंपल आपल्याला इथे समोर यायचे आहे. समोर आल्यानंतर शेवट मित्रांनो तुम्हाला एक फोटो इथे पाहायला मिळत आहे. मोठा साईजचा फोटो तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो त्या फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा. शेवटून मित्रांनो आपल्याला हा मोठा फोटो पाहायला मिळत आहे 24 सेकंदापाशी. ते मित्रांनो त्यावर आपल्याला क्लिक करायचे. इफेक्टवर क्लिक करून 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट आपल्याला क्लिक करून घ्यायचा. अशा प्रकारे पेस्ट करायचं. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बघा की हा जो मोठा फोटो पाहायला मिळत आहे त्या मोठ्या फोटोच्या समोरच्या फोटोला आपल्याला इफेक्ट ॲड करायचा. त्यासाठी मित्रांनो ते फोटो क्लिक करायचा आहे. इफेक्टवर क्लिक करायचे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला खाली ऑफिसिटी आणि विजिबिलिटी ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे. ब्लिंकवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचं आहे आणि ही सेटिंग आपल्याला पूर्णपणे वाढून घ्यायची म्हणजे 16 आपल्याला वाढून घ्यायचे आहे. त्यानंतर यासाठीला 3 डॉट पाहायला मिळत आहे त्यावर क्लिक करायचं आहे. कॉपी पेस्ट आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे आणि ते बॅग घेऊन जायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला बघा इथे हे जे 3 फोटो आहेत या 3 फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा म्हणजे इथे तुम्हाला ते 3 फोटो इफेक्ट ॲड करून घ्यायचं. बघा आपण इथे 2 फोटोला ॲड केलेला आहे. तर मित्रांनो या 3 फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा अशा प्रकारे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जे सर्व जे फोटो आहे ते सर्व फोटोला आपला हा सॉरी मित्रांनो जे आपण इफेक्ट आहे ते सर्व ॲड केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपलं परत स्टार्टला येऊन जायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचं आहे आणि ते आपल्याला एक शेप घ्यायचा आहे. एक शेप घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला हे पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो हा आपला पूर्ण व्हिडिओ आपला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कलर फिलवर क्लिक करायचं आहे. ब्लॅक कलर आपल्याला घेऊन घ्यायचा आहे आणि ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो हे जो कलर आहे तर आपल्या वरच्या साईडला इथे लावून घ्यायचा आहे. हा सुद्धा आपल्याला खालच्या साईडला आता व्यवस्थित इथे लावून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला थोडी म्हणजे शॅडो पेन जी तयार करायची आहे त्यासाठी मित्रांनो थोडं आपल्याला खाली घ्यायचं आहे आणि आपल्याला ते जो कलर आहे व्हाईट कलर त्यावर क्लिक करायचा आहे आणि तो कोणताही कलर इथे घेऊन घ्यायचा आहे. बघा मी थोडा हा जो कलर आहे निळसर कलर आहे ते मी इथे घेऊन घेतो. तर अशा प्रकारे आपण थोडा खाली घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित इथे पाहायला मिळत आहे. त्यानंतर ब्लॅक कलरवर क्लिक करायचं आहे या साईडला. त्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ब्लॅक कलर आपल्याला पूर्ण इरेज करून टाकायचा. बघा अशा प्रकारे इरेज करून टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो थोडे बॅग यायचे आहे. पूर्ण व्हिडिओच्या आपल्याला ते शेवटी यायचे ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर परत आपल्याला स्टार्टला येऊन जायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि मित्रांनो मी तुम्हाला क्रश PNG एक दिलेलं आहे. तुम्ही टेक्स्टमध्ये ते मित्रांनो ते आपल्याला ते ॲड करून घ्यायचे आहे. बघा अशा प्रकारे तुम्हाला क्रश PNG ती पाहायला मिळेल. तिथे प्लसवर क्लिक करून ॲड करायचे, मग ट्रान्सफर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो थोडे आपल्याला खाली घेऊन घ्यायचे. बघा अशा प्रकारे आपल्याला खाली घेऊन घ्यायचं आहे. अशा प्रकारे खाली घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे झूमवर क्लिक करायचे आणि थोडे आपल्याला झूम इथे कमी करून घ्यायचे आहे. झूम कमी केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो बघा की इथे निळा कलर आपण इथे घेतलेला आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला इथे व्यवस्थित इथे पाहायला मिळत नाही. ते सिंपल मित्रांनो आपल्याला कलर फिलवर क्लिक करायचा आहे. तर आपण इथे दुसरा कलर इथे घेऊन घेऊया. तर बघा व्हाईट घेतल्यानंतर अशा प्रकारे ते पाहायला मिळत आहे. जर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा जो कलर आहे ते मित्रांनो आपण पिवळा कलर घेऊया म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित इथे पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण इथे सेक इफेक्ट आपण इथे व्यवस्थित इथे क्लिक केलेलं आहे. तर मित्रांनो आपले जे शॅडो आहे ते मित्रांनो शॅडो आपण इथे कमी करूया कारण मित्रांनो इथे जास्त झालेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण इथे कमी करून घेऊया. तर बघा अशा प्रकारे आपण कमी केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते स्टार्टला सॉरी मित्रांनो जी PNG आहेत आपलं पूर्ण व्हिडिओपर्यंत लावून घ्यायचे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओची शेवटी यायची ऑप्शनवर क्लिक करून पूर्ण व्हिडिओवर लावून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो परत आपलं स्टार्टला यायचं आणि तुम्हाला एक बॉर्डर दिली ती बॉर्डर ॲड करायची आहे. त्यासाठी प्लसवर क्लिक करायचे आहे, मीडियावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो ज्या मटेरियलमध्ये तुम्हाला मी बॉर्डर दिलेली आहे ती बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे. मित्रांनो ती बॉर्डर आपण इथे लगेच ॲड करून घ्या. तर अशा प्रकारे मित्रांनो ती बॉर्डर तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. मित्रांनो प्लसवर क्लिक करून ती ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर वरती 3 डॉट पाहायला मिळत त्यावर क्लिक करायचं आहे. फिल कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे. पूर्ण व्हिडिओच्या आपल्याला ते शेवटी यायचे ऑप्शन क्लिक करून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला ते स्टार्टला येऊन जायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो आपलं परत प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या चॅनलचा जो लोगो असेल ते मित्रांनो ते लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे. मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोगो तयार केलेला आहे. तुम्ही ते तयार केलेला असेल तर मित्रांनो ते ॲड करून घ्यायचं आहे. मित्रांनो मी ते इथे लगेच ॲड करून घेतो. तर मित्रांनो इथे मटेरियल जास्त झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो ते व्यवस्थित इथे दिसत नाही. तर मित्रांनो आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते तसेच नवीन बॅनर एडिटिंगसुद्धा शिकवलं जाते. त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर बघा अशा प्रकारे हा जो लोगो आहे तर आपण इथे प्लसवर क्लिक करून ॲड करून घेऊया. त्यानंतर मोवा ट्रान्सफर क्लिक करायचे, झूमवर क्लिक करायचे आणि याची साईज मित्रांनो आपल्याला इथे कमी करून घ्यायची. तुमच्या लोगोची साईज व्यवस्थित असेल ते मित्रांनो ती इथे ठेवून घ्यायची. त्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि कोणत्याही एका ठिकाणी आपल्याला हा जो लोगो आहे ते मित्रांनो ॲड करून घ्यायचा. बघा मित्रांनो मी इथे लोगो इथे ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे आहे. या ऑप्शनवर क्लिक करून पूर्ण व्हिडिओवर लावून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपला हा जो व्हिडिओ इथे तयार झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला सेव्ह करायचा असेल तर वरती इथे शेअर ऑप्शन पाहायला मिळत आहे त्यावर क्लिक करायचं. खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला मिळत त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.